नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. रम्या ही जीवावर रागवते आणि ती जीवाला बोलते, पार्थने आतापर्यंत सर्वात जास्त प्रेम हे तुझ्यावर आणि काव्यावर केले. तुम्ही दोघांनी मिळून माझ्या पार्थला धोका दिला आहे. जगातला कुठलाही भाऊ आपल्या भावाला एवढा मोठा धोका देईल असे मला वाटले नाही. आणि त्याच वेळेस आपण पाहतो पार्थ दरवाजा आतमधून लावून घेतलेला असतो आणि तो दरवाजा काही उघडत नाही. तेव्हा मानिनीही त्याला दरवाजा उघडण्यासाठी विनवणी करते, परंतु पार्थ दरवाजा उघडत नाही. तेव्हा सर्वजण अतिशय घाबरतात आणि रम्या ही जीवाला धमकावते, जर माझ्या पार्थला तुझ्यामुळे काही झाले तर मी तुला कधीच माफ करू शकणार नाही. आणि तेव्हा जीवा देखील विचारामध्ये पडलेला असतो. तर तिकडे आपण पाहतो नंदिनीचे बाबा हे नंदिनीला बोलतात, नंदिनी, मी सदैव तुझ्यासोबत आहे, तू काही चिंता करू नकोस आणि मी त्या काव्याला कधीच माफ करणार नाही. आणि तेव्हा नंदिनीही काहीच बोलू शकत नाही. तर तिकडे आपण पाहतो पार्थ आणि रम्या हे कारमधून बाहेर गेलेले असतात आणि रम्या ही पार्थला बोलते, तू मला आणखीन देखील तुझी मैत्रीण मानतोस ना? मग तू मला तुझ्या मनात जे काय आहे ते स्पष्टपणे सांग आणि मोकळा हो. त्यावेळेस पार्थ तिला प्रश्न विचारतो, रम्या, तुझे आणखीन देखील माझ्यावर प्रेम आहे का? तेव्हा रम्या देखील होकार देते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये पार्थ रम्याशी लग्न करणार निर्णय घेणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.